डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त श्रीगोंद्यात उत्साह, भव्य मिरवणूक व जल्लोष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन सिद्धार्थनगर येथे आज दिनांक 14 एप्रिल सकाळी 10 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार विक्रम पाचपुते, नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार यांच्यासह सर्व नगरसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. राष्ट्रीय महामार्गाची सीमा निश्चित झाल्यानंतर मंजूर 1 कोटी रुपयांच्या निधीचा योग्य जागेवर उपयोग करता येईल. त्यामुळे हा निधी योग्य ठिकाणी वापरून सर्वानुमते भव्य स्मारक उभारावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमानंतर आंबेडकर भवन समोर मुलींनी आकर्षक लेझिम नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. त्यानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत असंख्य भीम अनुयायांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बँजोच्या तालावर सादर होणाऱ्या भीमगीतांवर तरुणाईने जल्लोषात ठेका धरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भीम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीची सुरुवात सिद्धार्थनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथून करण्यात आली. पुढे विजय चौक झेंडा, संत रोहिदास चौक, छत्रपती शिवाजी चौक मार्गे शनी चौकापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. या जयंती उत्सवात महिला, मुले तसेच सर्व स्तरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती ही श्रीगोंद्यामध्ये उत्साहात पार पडलेली आहे. याच्यामध्ये सर्व समाज बांधव सहभागी होते. मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी सुद्धा सहभागी होत्या आणि या मुळात जयंतीमध्ये कायम श्रीगोंद्याचा इतिहास असा राहिलेला आहे की सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय सगळे एकत्र येऊन ही जयंती उत्साहात साजरी करत असतात आणि त्याच अनुषंगाने आज ही जयंती पार पडली. असं होता की मागे आपण हा 1 कोटीचा निधी मंजूर केला होता, पण दुर्दैवाने कुठे करायचा ही जागा निश्चिती होत नव्हती आणि करत असताना त्या जागेमध्ये तो बांधता आला पाहिजे, तो निधी संपूर्ण खर्च झाला पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या निधी खर्चाला वेळ लागला होता. पण आता एकदा नॅशनल हायवेचं ज्यावेळेस पुलाचं काम सुरू झाल्यानंतर त्यांचं लाईन आउट झालं, आम्ही त्यांचीच वाट पाहत होतो. शेवटी काय होतं की आपण एखादी वास्तू उभी करायची आणि मग ती अतिक्रमणात जाणार, याच्यापेक्षा जे काही हद्द आहे ही हद्द नॅशनल हायवेने कायम करून दिल्यानंतर उर्वरित हद्दीमध्ये कसं काम करता येईल याच्यात आमची चर्चा आणि विचारविनिमय चालू आहे. तर संपूर्ण निधी खर्च होऊ शकत नसेल तर एक पर्यायी जागा शोधून तिथे काही करता येईल का, किंवा 2 भागामध्ये काही आता पूर्वी जी ठरलेली जागा होती तिथे काही निधी खर्च करता येईल, नवीन जागेत काही खर्च करता येईल का, अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याच्या ह्या सगळ्या चर्चेला पूर्ण विराम राहून एखादा योग्य निर्णय घेतला जाईल. ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 135वी साजरी करत असताना आपल्या श्रीगोंदा शहर आणि तालुक्याच्या वतीनं या जयंतीचं अत्यंत हर्षपूर्ण वातावरणात आपण आयोजन करत असताना संयोजक समितीच्या वतीनं अनेक प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. काल रात्री 12 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सकाळी ध्वजारोहण आणि पूजापाठाचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी शोभा मिरवणूक निघणार आहे आणि मिरवणूक झाल्यानंतर सर्व भीमसैनिकांना, माता भगिनींना या ठिकाणी भोजनदानाचं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी संयोजक समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर नाशिकवरून एक वाद्य या ठिकाणी संध्याकाळी लोकांच्या सेवेसाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण किती आणि कशी एक मोठ्या प्रमाणात साजरी करू शकतो अशा सर्वांना समितीच्या वतीने आणि श्रीगोंदा तालुक्यातील सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारांवर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या 135व्या जयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा.